नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि रविराज एका खोलीत बसलेले असतात. तेव्हा रविराज अर्जुनला म्हणतो की तुला असं म्हणायचंय का की तन्वीने तिचं आणि सायलीचं गाठोडं आश्रमातून निघताना चोरलं होतं? त्यावर अर्जुन म्हणतो हो, मला असंच वाटतंय आणि ते तिने गाठोडं आहे ना तिच्या खोलीत लपवलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण तन्वीचं गाठोडं मला आमच्या घरी मिळालं होतं. म्हणजेच सायलीचं गाठोडं तिने ह्या ह्या घरात लपवलं असणार. तेवढ्यात त्यांना दरवाजाच्या बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज येतो. रविराजला डाऊट येतो की तन्वीच दरवाजाच्या मागे उभी असणार. म्हणून ते पटकन जाऊन दरवाजा उघडतात. तर बघतात तर सुमन आलेली असते चहा कॉफी घेऊन. पण तिचा पाय निसटतो आणि तिचे मग्स खाली पडून फुटतात. इकडे आपण बघतो की सायली प्रतिमासाठी चाफ्याची फुलं घेऊन येते कारण तिला ती खूप आवडत असतात. तेवढ्यात तिकडून रविराज आणि अर्जुन पास होत असतात. प्रतिमा खूप आनंदाने रविराजला सांगते, अहो बघा सायलीने किती छान फुलं आणलीत, मला आवडतात म्हणून. पण रविराज तिला बघून न बघितल्यासारखं करतो आणि तिथून निघून जातो. इकडे सुमन सायलीला म्हणते, सायली तू आणि तन्वी एकाच आश्रमात वाढलात तरी दोघींच्या वागणुकीत किती फरक आहे ना. ती कशी वागते आणि तू कशी वागतेस. इकडे आपल्याला दाखवतात की रविराज आणि अर्जुन तन्वीच्या खोलीत जातात. अश्विन तन्वीला समजावत असतो की रविराज काका आज ना उद्या तुझ्याशी बोलतीलच आणि त्यांना कळेल की ह्या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नव्हता. पण तोपर्यंत तुला धीर धरावा लागेल. तेवढ्यात तिथे रविराज येतो. अश्विनला सांगतो की हे बघ अश्विन, माझ्या काही केस फाईल्स या खोलीत आहेत कारण बरेच दिवस ही खोली वापरात नव्हती. तर त्याच्यामुळे मला आणि अर्जुनला इथे काहीतरी डिस्कस करायचंय, तुम्ही दोघं बाहेर जा. त्यावर त्यांनी खोचकपणे म्हणते, बाबा तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. हे घर काय, ही खोली काय, सगळं तुमचंच तर आहे. तन्वी आणि अश्विन खोलीच्या बाहेर जातात. पण तन्वीच्या मनात ही गोष्ट येते की रविराजला माझ्याच खोलीत यायचं काय कारण असेल आणि केस फाईल्स माझ्याच खोलीत येऊन डिस्कस काय करणार. नाही नाही, ह्यांचं काहीतरी दुसरंच काम असणार आहे, मला माहिती आहे. आणि ती दरवाजाला हळूहळू कानोसा घेते. इकडे आपण बघतो की रविराज आणि अर्जुन खूप कसोटीने सगळं शोधत असतात. खाली सायली आणि प्रतिमा हे बोलत असतात की रविराज कसा प्रतिमावर केवढा तरी चिडलाय. मग सायली म्हणते, प्रतिमा त्या मी रविराज काकांशी बोलून बघू का. प्रतिमा म्हणते की रविराज ना तू बोलणार तरी काय आहेस. तसं पण त्यांनी तन्वीची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे की तिच्या हातून काही चूक होता कामा नये. त्यावर सायली म्हणते, हो आत्या, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. गेली 20-22 वर्ष मी तिला ओळखते. ती कशी वागते हे मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे रविराज काका काही चुकीचं वागत नाही आहेत. प्रतिमा म्हणते, माझी चूक झालीच आहे तिला घरात घेऊन, पण मी तरी काय करणार होते सांग मला. आता बराच वेळ शोधून सुद्धा रविराज आणि अर्जुनला ते गाठोडं काही सापडत नाही. त्यावर रविराज म्हणतो की अर्जुन, आपण जे शोधत होतो ते आपल्याला तर काही सापडलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, हो बेडच्या खाली पण आपण चेक केलं, पण काही सापडत नाही आपल्याला. अर्जुन म्हणतो, सिनियर माझ्यावर विश्वास ठेवा, मला असं वाटतंय की तन्वीने सायलीचं गाठोडं चोरलं असणार. पण सगळं घर चेक केलं तरी सुद्धा मिळालं नाही. रविराज म्हणतो, अरे माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेव की कोणताही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायची असलेली गोष्ट स्वतःच्या घरात कधीच लपवत नाही. त्यावर अर्जुन रविराजकडे बघतच बसतो. रविराज म्हणतो, हो मी तन्वीच्या बाबतीत अट्टल गुन्हेगार हा शब्द वापरला म्हणून बघत राहिलास ना माझ्याकडे. अरे जरी तिने खून किंवा काही केलेलं नसेल, दरोडा टाकला नसेल, तरी सुद्धा ती गुन्हेगारच आहे. गेल्या 2 वर्षात तिने जे काही केलं ना ते कोणत्या गुन्ह्याशिवाय कमी नाहीये. बरं चल आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया. आणि तो तिकडून बाहेर निघतो. इथे सायली प्रतिमाला सांगत असते की तुम्ही तुमच्या औषधांची काळजी घ्या, ती पुन्हा असं काही करायला नको. तेवढ्यात तिकडे रविराज आणि अर्जुन येतात. सुमन म्हणते अर्जुनला, अरे काहीतरी तरी घेऊन जा, इतक्या दिवसांनी आलायस. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही मला आता ऑफिसला पण जायचंय. सायली तुला मी ऑन द वे घरी ड्रॉप करतो आणि मी पुढे होतो. सायली प्रतिमाला म्हणते, आत्ता तुम्ही काळजी घ्या आणि गाफील राहू नका, ही मुलगी काहीही करू शकते. अर्जुन आणि सायली मग निघून जातात.
प्रतिमा रविराजला काही बोलायला जाते, पण रविराज काही न ऐकता तोंड वाकडं करून निघून जातो तिकडून. प्रतिमा खूप उदास होते. सुमनला म्हणते, सुमन हे माझ्याशी कधीच नाही का ग बोलणार आहेत? इकडे सायली आणि अर्जुन गाडीत असतात. सायली अर्जुनला म्हणते, प्रतिमा आत्यांचं खूप वाईट वाटतंय. त्यांचं झालं इकडे आणि तिकडे विहीर. इतक्यात आपल्याला दाखवतात की तन्वी घाईघाईने तिची पर्स घेऊन बाहेर पडत असते घराच्या. प्रतिमा तिला लगेच टोकते. म्हणते, तन्वी कुठे चाललीयस? तन्वी चिडते. म्हणते, मला कशाला विचारतेस तू? तुझा काय संबंध? त्यावर प्रतिमा म्हणते, मला तुझ्या बाबांनी तुझी पूर्ण जबाबदारी दिली आहे. त्याच्यामुळे मला तू कुठे जातेस, काय करतेस, कोणाला भेटतेस हे सगळं माहिती असलं पाहिजे. त्यावर तन्वी म्हणते, आई खूप मोठं थँक्यू की तू मला या घरात घेतलंस, पण याचा अर्थ असा होत नाही की तू 24 तास माझ्यावर कंट्रोल ठेवशील. त्यामुळे मी आत्ताच सांगते की मी कुठे जाते, काय करते हे मी तुला सांगणार नाहीये. मी फक्त वेळेत येईन एवढं मात्र नक्की. आणि लगेच तिकडून निघून जाते. इकडे अर्जुन सायलीला ड्रॉप करतो घराजवळ. घरात शिरता शिरता तिला कुसुमचा फोन येतो. सायली कुसुमला सगळं सांगते की तन्वी कशी आधी घरात आली होती आणि नंतर तिला घरात कोणी घेईना म्हणून ती प्रतिमाकडे गेली. हे सगळं बोलणं चालू असताना कल्पना खिडकीतून हे सगळं गोष्ट ऐकते. कल्पना म्हणते, म्हणजेच तन्वी रविराज किल्लेदारांच्या घरी गेली आहे तर. इकडे आपल्याला दाखवतात की तन्वी साक्षीला जेलमध्ये भेटायला येते. आता तन्वी साक्षीला चिडवायला आलेली असते. तन्वी म्हणते, अगं किती वाळली आहेस जेलमध्ये राहून, मला तर बघवतच नाही तुझ्याकडे. त्यावर साक्षी म्हणते, तू सुटलीस ना ग, मी आता खितपत पडली इकडे. त्यावर तन्वी म्हणते, अगं पण तुझे बाबा तर खूप मोठे बिल्डर आहेत, ते तुला लगेच सोडवतील, तू काही काळजी करू नकोस. तुला आता 14 वर्षांची शिक्षा झाली आहे ना, मग तू 13-13.5 वर्षात सुटशील, मग काय मज्जाच मज्जा. इकडे आपण बघतो की अर्जुन त्याच्या खोलीत आलेला असतो. अर्जुन म्हणतो, किती केला शोधलं पण सायलीचं गाठोडं काय मिळत नाहीये. पण एक मार्ग आहे सायलीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचा, तो म्हणजे हे ओळखपत्र. हिच्या शाळेत जाऊन मी सायलीचा रेकॉर्ड नक्कीच चेक करू शकतो, म्हणजे मला तिच्या आई वडिलांबद्दल थोडी तरी माहिती मिळेल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते की देवी आई, ह्या घरातली सगळी लोक कशा कशातून गेलेत हे तुला पण माहिती आहे. तुझा आशीर्वाद कायम सगळ्यांवर राहू दे आणि त्या प्रियाची सावली ह्या घरावर अजिबात पडू देऊ नकोस. तेवढ्यात तामानात ठेवलेला दिवा विझतो. पुढे आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीच्या शाळेत जातो आणि हेडमास्टरकडून त्या शैक्षणिक वर्षाची फाईल शोधतो आणि अर्जुन ती फाईल चेक करत असतो. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.